ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन मी आपणासमोर आलेलो आहे. तर आजचा जो विषय आहे तो लूक याचा 18वा अध्याय आणि 35 ते 43 वचन या वचनामधून आपण पाहणार आहोत. आणि आजच्या वचनाचं शीर्षक जे आहे ते देवाला ओळखून लेकरांसारखं मागा, भिकाऱ्यासारखं नको. देवाला ओळखून लेकरांसारखं मागा, भिकाऱ्यासारखं नको. हा विषय आहे. आणि खरखर आम्ही आमच्या जीवनांमध्ये जेव्हा देवापुढे येतो तेव्हा आम्ही कशा प्रकारे मागतो याचा विचार करायला पाहिजे. आम्ही जसं दुकानात जातो आणि मोठी लिस्ट त्या दुकानदारापुढे ठेवतो, कदाचित तसं तर आम्ही मागत नाही एका गिरायकासारखं. आणि म्हणून आजचा जो विषय माझा आहे की देवाला मागताना किंवा देवाला ओळखून आम्ही लेकरांसारखं मागावं, भिकाऱ्यासारखं नको. तर निश्चितच आजचं वचन तुम्हाला आशीर्वादित करील असा माझा विश्वास आहे. तर चला आपण बघूया लूक याचा 18वा अध्याय आणि 35 ते 43 वचन. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तो येरिहो जवळ आला तेव्हा असे झाले की एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता. पहिलं वचन लुकाचं 18वा अध्याय आणि 35व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की या ठिकाणी म्हटलेलं आहे की एक आंधळा, म्हणजे तो आंधळा आहे, त्याला डोळ्याने दिसत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी म्हटलेलं की वाटेवर भीक मागत बसलेला आहे. तो आंधळा तर आहे पण भिकारी सुद्धा आहे. मग भिकारीचं आम्हाला पाहायला मिळतं की भीक मागत असताना भिकारी किती मागणार? फार झालं तर 2 रुपये. आजचे भिकारी थोडेसे त्यापेक्षा स्टँडर्ड आहे, 10 रुपये मागतात, पण त्याच्यावर ते मागत नाही. अशा प्रकारे हा त्या काळचा आंधळा होता आणि भिकारी होता. या ठिकाणी या 2 गोष्टी आम्हाला त्याच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात की तो आंधळा असल्यामुळं कदाचित तो भीक मागत असावा आणि तो एका वाटेवरती एका कडेला बसलेला आहे. आणि त्या ठिकाणी पुढच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायांचा आवाज ऐकून विचारले, हे काय आहे? आणि मग त्या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले. म्हणजे तो फक्त आंधळा होता, बहिरा नव्हता. आम्ही बरेचसे भिकारी बघतो जे आंधळे आणि मुख्य असतात, जे आंधळे आणि बहिरे असतात, परंतु या ठिकाणी हा आंधळा, याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हा जरी आंधळा आहे, जरी भिकारी आहे, परंतु याचे कान चांगले, याला ऐकू येतं. आणि म्हणून जी गोष्ट आमची चांगली आहे त्या गोष्टीचा उपयोग आम्ही चांगल्यासाठी करावा. या ठिकाणी आमचे कान चांगले असताना आम्ही कोणत्या गोष्टी ऐकतो, आम्हाला कोणत्या गोष्टी ऐकण्याची उत्सुकता आहे, आम्ही कुठल्या गोष्टी ऐकण्यासाठी उत्सुक असतो किंवा कुठल्या गोष्टी आम्ही जास्त ऐकतो. प्रियानो, आज या आंधळ्याची एक गोष्ट चांगली, त्याचे कान चांगले आणि तो आवाज जो आहे, जो लोकसमुदायांचा आवाज आहे, तो ऐकून विचारतो हे काय चाललेलं आहे. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त चालल्याची चाहूल त्याला लागलेली, तो आवाज तो ऐकत आहे. आणि म्हणून ज्या गोष्टी आम्हाला आशीर्वादित करतात त्या गोष्टी ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक असावं. या ठिकाणी हा आंधळा जे ऐकतो, लोकसमुदायाचा आवाज ऐकतो आणि लगेच विचारतो की हे काय, एवढा गोंगाट कशाचा, एवढा आवाज कशाचा आहे. आणि त्यांनी विचारल्यानंतर पुढच्या वचनामध्ये असं म्हटले, त्यांनी त्याला सांगितले, येशू नासरेतकर जवळून जाते. हालेलुया. येशूच्या नावातच सामर्थ्य. सुंदर नामे दरवाजाजवळ देखील आम्हाला पाहायला मिळतं की पेत्र आणि योहान जेव्हा ते त्या दरवाजा जवळ होते, जेव्हा ते मंदिरात जात होते, त्या ठिकाणी एक लंगडा भिकारी, हा आंधळा आहे, तो लंगडा भिकारी, आणि त्या लंगड्या भिकाऱ्याच्या त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की तो मोठ्या आशेने पेत्राकडे आणि योहानाकडे बघतो की काहीतरी मिळेल, काहीतरी समथिंग, थोडं. भिकारी काय अपेक्षा करणार आहे? थोडंसं काहीतरी मिळेल असं म्हटलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की ते म्हणतात, उठ, येशूच्या नावात चालू लाग. आमच्याकडे काही नाहीये, पण जे आहे ते तुला देतो. येशूच्या नावात उठ आणि चालू लाग. येशूच्या नावाचं सामर्थ्य अद्भुत आहे. आणि म्हणून या गोंगाटाने, ह्या आवाजाने किंवा ह्या लोकांनी जेव्हा त्याने विचारलं की हे काय, कशाचा आवाज आहे, त्यांनी सांगितलं येशू नासरेतकर जवळून जाते. हे सामर्थ्य नाव त्याच्या कानावरती जेव्हा पडलं, त्याच्या आध्यात्मिक नेत्र उघडले. जरी तो आंधळा होता परंतु त्याला ख्रिस्त दिसला, त्याला देव दिसला, त्याच्या आध्यात्मिक नेत्र उघडले. आज आम्ही डोळस असताना आम्हाला देव दिसत नाही. एका वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की या जगाच्या दैवतांनी या लोकांची नेत्र, डोळे आंधळे केलेले की यांना सत्य समजू नये, यांना सत्य दिसू नये.
यांना देव दिसू नये. आणि म्हणून प्रियानो, मग हे जगातले देव कोणते ज्यामुळे आम्हाला देव दिसत नाही? ही दैवत कोणती की ज्यामुळे आम्हाला देव दिसत नाही? कदाचित ते पैसा असेल, कदाचित ती श्रीमंती असेल, कदाचित ते दैवत आमचं नोकरी असेल. आणि या सगळ्या गोष्टींमुळं आम्हाला देवच दिसत नाही. या सगळ्या गोष्टींनी आमची डोळे आंधळे केलेली, आम्हाला देवच दिसत नाही. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की हा जरी आंधळा आहे, परंतु जेव्हा याने ऐकलं की येशू नासरेतकर जवळून जाते, याचे आध्यात्मिक नेत्र उघडले. आणि या ठिकाणी पुढच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की मग त्याने काय केलं, त्याचं पुढचं पाऊल काय होतं. जेव्हा त्याने ऐकलं की येशू नासरेतकर जवळून जाते, संधी आलेली आहे, संधीचं सोनं करायचंय, येशू जवळ आलेला आहे, संधी साधून घ्या, दिवस वाईट आहे, देव जवळ आहे, तोपर्यंतच आम्ही त्याला शोधावं, आम्ही त्याचा आशीर्वाद ग्रहण करावा. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की येशू नासरेतकर जवळून जाते. मग जवळून चाललाय का, तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. लगेच त्यांनी वेळच दवडला नाही. जसं लोक त्याला म्हटले की येशू नासरेतकर जवळून जाते, मग लोकांना नाही. या ठिकाणी आधी त्याने लोकांना विचारलं की आवाज कशाचा आहे, गोंगाट कशाचा आहे, काय चाललेलं आहे. पण जेव्हा लोकांनी त्याला सांगितलं येशू नासरेतकर जवळून जाते, लोकांना नाही. मग त्या संधीला त्याने आवाज दिलेला आहे. ती संधी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो जवळून जाणारा जो देव आहे त्याला त्याने आवाज दिलेला आहे. लोकांना त्याने उत्तर दिलं नाही, तर लगेच त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं जवळून चाललाय. मग लोकांमध्ये वेळ घालवायचा नाही, लोकांसोबत वेळ घालवायचा नाही. आता या संधीचा उपयोग करायचा, आशीर्वाद मिळवायचा. आणि त्याने या ठिकाणी असं म्हटलेलं की तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. लोकांनी सांगितलं होतं नासरेतकर येशू चाललेला आहे, पण तो जसे त्याचे आध्यात्मिक नेत्र उघडले, त्याने ओळखला हा देव आहे, हा दाविदाचा पुत्र आहे. हालेलुया. त्याने त्याची खरी ओळख त्या ठिकाणी प्रगट केलेली. तो त्याच्या शब्दांमध्ये म्हणत आहे, अहो दाविदाचे पुत्र येशू, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. आम्ही देवाकडे प्रार्थना करावे. प्रियानो, या ठिकाणी त्याने प्रार्थना केलेली. आणि मग पुढे पहा, तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावलं. आम्ही देवाकडे नेहमी प्रार्थना करावी का? या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मग तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटवले. मग जेव्हा त्याने आरडाओरड केली किंवा जेव्हा त्याने प्रार्थना केली, जेव्हा त्याने येशूला म्हटलं, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा, काय देवाने ऐकलं नसेल का? एका लेखकाने असं म्हटलेलं आहे की आमची प्रार्थना, आमचे शब्द आमच्या ओठावर येण्याच्या आधी देवाला माहित असतात. शिमोनाच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त होता आणि शिमोनाच्या मनात विचार चाललेले होते की हा संदेष्टा असेल तर याला समजेल की पापी स्त्री आहे. आणि ते विचार ओळखून शिमोनाला शब्दांनी म्हणायचीच गरज पडली नाही की तुला कळत नाही का, तू जर संदेष्टा आहे तर तुला कळत नाही का ही पापी स्त्री आहे. त्याच्या मनामध्ये विचार चालू असताना प्रभू येशू म्हणतो, शिमोना, तुझ्या मनात काय चाललं ते मी ओळखतो. आमचा प्रभू आमचे शब्द येण्याच्या आधी आमच्या अंतःकरणात काय चाललंय ते ओळखतो. आणि या ठिकाणी या आंधळ्याने तर त्याला आवाज दिलेला आहे, त्याच्या ओठांवरती शब्द आलेले, त्याने प्रार्थना केलेली, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. मग येशूने का ऐकलं नाही? तर चला आपण पुढे बघूया का ऐकलं नाही. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावलं. मग जी गर्दी होती, जी गर्दी आधी सांगत होती की येशू नासरेतकर जवळून चाललेला आहे, आता तो त्या गर्दीला न बोलता त्या प्रभू येशूला म्हणत आहे की अहो दाविदाचे पुत्र, मला माझ्यावर दया करा, प्रार्थना करते. लगेच ती गर्दी त्याला म्हणते, लगेच ते लोक त्याला म्हणते की गप्प बस. आणि त्याला दटावं लागले. प्रियानो, जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हाच आमच्या जीवनामध्ये अडचणींचे डोंगर उभा राहायला लागतात. एक बहीण मला भेटली आणि ती बहीण मला सांगू लागली की ब्रदर, मी जेव्हा उपवास करते, मी जेव्हा उपवासामध्ये असते, तेव्हाच माझ्या घरामध्ये सैतान बघायला मिळतो, तेव्हाच माझा नवरा दारू पिऊन मला खूप मारतो. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, मग त्या संकटानंतर, त्या अडचणीनंतर आम्ही काय करतो, त्या अडचणींचं रिॲक्शन आमच्यावर होतं की आम्ही ऍक्शन त्याच्यावर घेतो. म्हणजे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की जसं संकट आलंय, त्या संकटांमुळे आम्ही गांगारून जातो, आम्ही निघून जातो, आम्ही मागे जातो, की आम्ही त्या संकटांवरती मात करतो. हे प्रभू येशूला पाहायचंय. हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू त्याच्या त्या प्रार्थनेला उत्तर देत नाही की संकट आल्यानंतर हा काय करतो, आम्ही संकट आल्यानंतर काय करतो, हे देवाला पाहण्याची खूप इच्छा आहे. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा तो म्हणतो, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा, प्रभू त्याला उत्तर देत नाही. तर ते जे लोक आहेत
जो लोक समुदाय आहे ते लोक त्याला म्हणतात की गप्प बस. कधी कधी आमचं कर्ज आम्हाला म्हणतं गप्प बस जेव्हा आम्ही प्रार्थना करतो. कधी कधी आमचं संकट, आजार, त्रास, अडचणी या सगळ्या आम्हाला म्हणतात की गप्प बस, काय प्रार्थना करतो. आणि मग या आजारांनी, या संकटांनी, या गर्दीनी, या लोकसमुदायाने, समस्यांच्या जेव्हा आम्हाला म्हटलं गप्प बस, तेव्हा मात्र आम्ही काय करतो हे देवाला पाहण्याची इच्छा असते. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जे लोकसमुदाय होते त्याने जेव्हा प्रार्थना केली तेव्हा जेव्हा त्याने ओरड केली की अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावलं. मग पहा पुढे काय झालं. तरी त्याने अधिकच ओरडून म्हणाला, पहा या ठिकाणी आधी तो जसा ओरडला हो येशू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, आता त्याने प्लस केलेलं आहे. आता त्याने त्याचा आवाज दुप्पट केलेला आहे. या ठिकाणी जसं ते लोक त्याला म्हटले की गप्प बस, आजार आम्हाला जेव्हा म्हणतो गप्प बस, आम्ही लगेच गप्प बसतो. आम्ही प्रार्थनाच करत नाही. आम्हाला तूप खाल्लं की रूप आलं पाहिजे असं वाटतं. परंतु प्रियानो, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की आंधळ्याकडून आज आम्हाला शिकायचं, या भिकाऱ्याकडून आम्हाला शिकायचं की जेव्हा या गर्दीने, या लोकसमुदायाने त्याला म्हटलं की गप्प बस, तो आधी जेवढा ओरडला त्याच्या दुपटीने ओरडून म्हणत आहे, अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. जेवढं संकट असलं ना तेवढीच प्रार्थना आम्ही करणं गरजेचं आहे. कधी कधी आम्हाला ताप असतो आणि मग आम्ही छोटीशी गोळी घेतो किंवा छोटीशी ट्रीटमेंट घेतो. पण जर कॅन्सर असलं तर आम्हाला मोठी ट्रीटमेंट घ्यावी लागते. तसं जेवढी अडचण आहे ना तेवढी प्रार्थना असणं गरजेचं आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मोठा लोकसमुदाय त्या ठिकाणी होता, त्यांचा आवाज खूप मोठा होता, गोंगाट होता. आणि मग हा जसं पहिल्याने ओरडला अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, त्या आवाजाने त्याला म्हटलं की गप्प बस. तो आवाज त्याच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याने ओळखलं की हा आवाज किती आहे. तो शांत झाला आणि त्याने विचार केला की हा आवाज किती आहे, याच्या दुपटीने ओरडायला पाहिजे. जर दुपटीने ओरडल, या आवाजापेक्षा मोठ्याने ओरडल, या समस्येपेक्षा जास्त मी ओरडल, तेव्हा निश्चितच देवापर्यंत माझा आवाज जाईल. आम्ही त्या अडचणींना, समस्येला न घाबरता आम्ही आणखीन दुपटीने देवाकडे जावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून प्रभू येशू आधीचा आवाज नाही ऐकता, संकट आल्यानंतर, अडचण आल्यानंतर, त्या लोकांनी त्याला दटावल्यानंतर काय करत आहे हे पाहते. आणि मग तू जेव्हा अधिकच म्हणजे दुपटीने जेव्हा तू ओरडला अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. जे संकट, जे लोकांच्या रूपामध्ये त्याच्यासाठी संकट होतं, ज्या लोकांनी त्याला सांगितलं की प्रभू येशू चाललेला आहे, ज्या लोकांनी जेव्हा त्याने प्रार्थना केली, जेव्हा त्याने विनंती केली, जेव्हा तो ओरडला अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, त्या लोकांनी जेव्हा त्याला दटावलं, त्याच लोकांना तू म्हणत आहे आता की त्याला माझ्याकडे घेऊन या. या ठिकाणी असं म्हटलं, तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपल्याकडे आणण्याची आज्ञा केली. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की तो अधिकच ओरडून, दुपटीने ओरडून म्हणत आहे की अहो दाविदाचं, या ठिकाणी की त्याला माझ्याकडे आणण्याची आज्ञा केली. जे संकट असतं ना त्या संकटांचा उपयोग देव आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की त्या संकटांचाच उपयोग देव आमच्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी करतो. जसं आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं की समोर तांबडा समुद्र असताना त्या समुद्राने भिंतीसारखा मार्ग त्या भिंतीच्या रूपामध्ये भिंतीसारखं ते उभा झालं आणि त्याच्यातून त्यांना रस्ता दिला. तशाच प्रकारे जे लोक त्याला अडचण करत होते, जे लोक म्हणाले की गप्प बस, त्याच लोकांना प्रभू येशू म्हणत होते की आता त्याला घेऊन या. त्याच लोकांना त्याने पाठवलं की त्याला घेऊन या, जे लोक त्याला म्हणत होते गप्प बस. प्रभू आमच्या संकटांचा कधी कधी आमच्यासाठी मार्गासाठी उपयोग करतो. या ठिकाणी या लोकांना पाठवलं. मग पुढे पाहूया. तो जवळ आल्यावर त्याने विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे. या ठिकाणी प्रभू येशू त्याला प्रश्न करत आहे त्या आंधळ्याला. प्रभू येशूला माहित नाही का त्याला काय पाहिजे, पण प्रभू येशूला या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्याला दाखवायचंय लोकांना की हा आंधळ्याने मला ओळखलंय, तुम्ही डोळे असताना देखील मला ओळखत नाही. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आम्ही डोळस असताना देखील आम्हाला देव दिसत नाही. का तर आमची दैवत वेगवेगळी झालेली, या जगाच्या दैवतांनी आमची डोळे आंधळे केलेली, पैशाने आमची डोळे आंधळे केलेली, श्रीमंतीनी, आमच्या मोठेपणाने, आमच्या मीपणाने, आमच्या गर्वाने किंवा आमच्या पदाने आम्हाला आंधळे केलेले, आम्हाला देव दिसू देत नाही. परंतु या ठिकाणी म्हणूनच देवाने लोकांना दाखवून देण्यासाठी त्याला विचारलं की आंधळा मला विचारतो आणि म्हणून देव त्याला प्रश्न करतो की मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे. तो म्हणाला प्रभू मला दृष्टी यावी.
या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्याने प्रभूला ओळखलं, त्यांनी लेकरासारखं मागितलं. पहिल्या वचनामध्ये आम्ही पाहिलं तो भिकारी होता, तो लोकांनी भिकाऱ्यासारखं मागत होता की मला पैसे द्या, मला भीक द्या. परंतु या ठिकाणी जेव्हा येशू त्याला विचारते की मी तुझ्यासाठी काय करावं, मी काय करावं म्हणून तुझी इच्छा आहे, जो विषय मी तुम्हाला सांगितला की देवाला ओळखून आम्ही लेकरासारखं मागावं, भिकाऱ्यासारखं नको. हा भिकारी असताना जेव्हा देव त्याला विचारते की मी तुझ्यासाठी काय करावं म्हणून तुझी इच्छा आहे, तो आधी पहिल्या वचनामध्ये भिकाऱ्यासारखा मागणारा व्यक्ती, एक भिकारी व्यक्ती येशूने विचारल्यानंतर, प्रश्न विचारल्यानंतर लेकरासारखं म्हणतो की मला दृष्टी पाहिजे. आणि मग जो पिता आहे, जो बाप आहे, त्याला आनंद होतो, त्याला राहवतच नाही. या ठिकाणी तो म्हणतो, येशू त्याला म्हणाला तुला दृष्टी येऊ, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. खरखर प्रियानो, बाप आपल्या लेकराला जेव्हा अंड मागतो तेव्हा दगडे देत नाही. अशा प्रकारे येशू ख्रिस्त आम्हाला शिकवतो. त्याचीच एक प्रचिती म्हणून या ठिकाणी हा जेव्हा त्याला म्हणतो की मला दृष्टी येऊ, मला दृष्टी येऊ, हे जेव्हा तो विनंती करतो, तो त्याच्या बापाला ओळखतो की हा निर्माण करताय आणि हा मला डोळे देऊ शकतो. हे जेव्हा तो म्हणतो त्याला इतकं आवडतं की तो म्हणतो तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं, तुला दृष्टी येऊ. तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णित चालू लागला, लगेच त्याला दिसायला लागलं. अद्भुत आहे. आणि म्हणून आजचा जो माझा विषय आहे की आम्ही देवाला मागताना देवाला ओळखून लेकरांसारखं मागावं, भिकाऱ्यासारखं नको. तर देवबाप या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करू की आम्ही आमच्या जीवनामध्ये नेहमी मागताना देवाला ओळखून लेकरांसारखं मागावं. देवबाप या वचनाद्वारे आपणा सर्वांस आशीर्वादित करू.